40 तासांचे 40 लेक्चर करून आपण प्रत्येक जण आता इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकतो. ॲज यू नो, आज आपलं लेक्चर नंबर 7 आहे. याच्या अगोदर 6 लेक्चर आपण पूर्ण कंप्लीट केलेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत आपण WH वर्डचा कंप्लीट यूज. जेवढीही तुम्ही W किंवा H नी सुरुवात होणारे शब्द बघता, हे तुम्हाला प्रश्न बनवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि याच्यामध्ये विद्यार्थी चुका करतात कारण कन्सेप्ट क्लिअर नसतात. सो आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी व्हेन, व्हॉट, वेअर, हाऊ फार, हाऊ मेनी, हाऊ लॉंग जेवढे काही WH वर्ड आहेत हे सर्व 0 पासून कंप्लीट करून देणार आहे. चला मग विदाउट एनी डिले आजच्या सेशनला स्टार्ट करूया आणि आपली इंग्लिश इंप्रूव्ह करूया. ॲज यू नो, हे लेक्चर करून तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही पुस्तक घेण्याची गरज नाही, बिकॉज 11व्या लेक्चर पासून मी तुमची प्रश्न वाईज PYQ वाईज प्रॅक्टिस करून देणार आहे. भारतातली कुठली एक्झाम द्या, ॲज यू नो हे सर्व लेक्चर त्यासाठी 100% उपयुक्त आहेत. ऑलरेडी आपण लेक्चर 1, 2, 3, 4, 5, 6 कंप्लीट केले. आज आपलं 7वं लेक्चर आहे आणि हे सर्व 10 लेक्चर करून तुम्ही सेंटेन्समध्ये मास्टर बनणार आहात. ओके, चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया की जे आहे WH वर्डवरती. हा आपला पूर्ण सिलेबस आहे. आज लेक्चर नंबर 7 आहे आणि लेक्चर नंबर 7 मध्ये शिकणार आहोत आपण WH वर्ड. आता WH वर्ड बेसिकली असतात किती, तर WH वर्ड असतात बेसिकली 13. तसे बघितले तर त्याला तुम्ही प्रेपोजिशनचा जर यूज केला तर ते 50 ते 60 होतात. बट विदाउट युजिंग प्रेपोजिशन ते बेसिकली 13 असतात. हे तुमच्या समोर आहेत, एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला आयडिया येणार की हे सर्व आपले काय आहेत, WH वर्ड आहेत. ओके, चला मग आता WH वर्ड आपल्या समोर आहेत. एक सर्वात महत्वाचं याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये महत्वाचं आहे की वाक्यात जेव्हा व्हॉट येतो, तेव्हा वाक्यात ऑब्जेक्ट कधीच येत नाही. आणि जर व्हॉट पण वाक्यात आहे, ऑब्जेक्ट पण वाक्यात आहे, तर तुमचं वाक्यामध्ये एरर आहे. याच्यावर तुम्हाला एरर बेस्ड क्वेश्चन सुद्धा येतात आणि याच्यावर तुम्हाला WH फ्रेमिंग वाले क्वेश्चन सुद्धा येतात, फिल इन द ब्लँक्स वाले क्वेश्चन सुद्धा येतात, इम्प्रूव्ह द सेंटेन्स वाले क्वेश्चन सुद्धा येतात. ओके, सेंटेन्स स्ट्रक्चर वाले सेंटेन्स सुद्धा येतात. व्हॉट सेंटेन्स मध्ये आल्यानंतर वाक्याचा आन्सर हे ऑब्जेक्ट असते, म्हणून व्हॉट आणि ऑब्जेक्ट एकाच वाक्यात येत नाहीत. वाक्यात हु आल्यानंतर वाक्यात सब्जेक्टिव्ह केस येत नाही, वाक्यात हुम आल्यानंतर वाक्यात ऑब्जेक्टिव्ह केस येत नाही, वाक्यात हुज आल्यानंतर पॉझिटिव्ह केस येत नाही, व्हेन आल्यानंतर डायरेक्ट टाइम, हाऊ लॉंग आल्यानंतर इनडायरेक्ट टाइम. हे काय असते हे सर्व मी एक्झाम्पलच्या माध्यमातून शिकवतो, पेशन्स ठेवा. वाक्यात जर व्हाय आला तर रिझन येत नाही, हाऊ आला तर क्वालिटी येत नाही कारण ते त्याचा आन्सर असते, व्हेअर आला तर वाक्यामध्ये प्लेस नसते कारण त्याचं ते आन्सर असते, हाऊ मेनी जर आला तर काउंटेबल नंबर नसेल, हाऊ मच आला तर अनकाउंटेबल नंबर नसेल, हाऊ फार आला तर वाक्यामध्ये डिस्टन्स नसेल आणि विच आला तर वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह नसेल. तर बेसिकली हे 13 WH वर्ड आहेत की ज्यांचा यूज मी तुम्हाला अगदी 0 पासून शिकवणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. आता याचे मराठी मिनिंग जर काढायचे झाले, व्हॉट म्हणजे काय, हु म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाला, हुज म्हणजे कोणाचा, व्हेन मीन्स केव्हा, हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ, व्हाय म्हणजे का, हाऊ म्हणजे कसा, वेअर मीन्स किती, वेअर म्हणजे कुठे, हाऊ मेनी किती, हाऊ मच किती, हाऊ फार किती आणि विच म्हणजे कोणता, कोणते. आता बेसिकली आपण या 13 WH वर्डला शिकणार आहोत, ते सुद्धा शून्यापासून. तर याच्यातला पहिला जो WH वर्ड आहे आपला तो थोडा समजून घेऊ. बट पहिला जो WH वर्ड आहे दॅट इज व्हॉट. वाक्यात जेव्हा व्हॉट येतो तेव्हा ऑब्जेक्ट येत नाही. याच्यात 2 प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात, एक तर एरर बेस, एक तर WH फ्रेमिंग. बघा एक्झाम्पल देतो. एक वाक्य आहे, ही वेअर्स अ कॅप एव्हरी डे. आता बेसिकली वाक्याचा ऑब्जेक्ट तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुम्ही म्हणा सर वाक्याचा ऑब्जेक्ट कसा ओळखायचा, तुम्हाला माहित आहे वाक्याचे 2 प्रकारचे ऑब्जेक्ट असतात, एक असतो डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जो डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो तो व्हॉट वाला असतो. हा जो ऑब्जेक्ट हा कसा असतो, डायरेक्ट वाला ऑब्जेक्ट असतो. आणि ज्यांनी तुम्ही प्रश्न विचारता कोणी, हुम, हा जो ऑब्जेक्टिव्ह केस दिसतो ना तुमचा, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. तर ऑब्जेक्ट बेसिकली 2 प्रकारचे असतात. जो डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो त्याला व्हॉटने प्रश्न विचारा आणि जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो त्याला हुमने प्रश्न विचारा. तुम्ही म्हणा असं समजलं नाही, टेन्शन नका घेऊ, मी 0 पासून सांगतो. आता बघा याच्यामध्ये मी काय म्हटलेलं आहे, ही वेअर्स अ कॅप एव्हरी डे. आता ज्या कॅपला आपण अंडरलाईन केलेला बॉक्स बनवलेला आहे तो आपला ऑब्जेक्ट आहे. तुम्ही म्हणा सर कशावरून, मी ऑलरेडी पहिल्याच लेक्चरमध्ये शिकवलं, हाऊ टू आयडेंटिफाय ऑब्जेक्ट. देर आर 3 टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, नो ऑब्जेक्ट. ओके, या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्रियापदाला फक्त आणि फक्त कायने प्रश्न विचारा. तो घालतो, तो काय घालतो, या कायचं उत्तर इथं मिळते म्हणून याला ऑब्जेक्ट म्हणतात. झालं क्लिअर? म्हणजे तुमच्या वाक्यामधला ऑब्जेक्ट क्लिअर आहे. कसा क्लिअर असतो समजलं तुम्हाला.
मग आता काय करणार आपण, आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजली की व्हॉट आल्यानंतर ऑब्जेक्ट इज अँसर असते. आता कॅपला अंडरलाईन केलेली आहे आणि याचा प्रश्न बनवायला सांगितलं तुम्हाला की मेक इट WH फ्रेमिंग क्वेश्चन. मग अगोदर WH फ्रेमिंग क्वेश्चन बनवणं शिका, म्हणजे एरर ऑटोमॅटिकली काढता येईल तुम्हाला. पण एक गोष्ट सर्वात महत्त्वाची सांगतो, ते विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगत आहे, हे विसरू नका. इथं नोट डाऊन करून घ्या सर्वांनी, ही गोष्ट इथं नाही आहे, नोट डाऊन करून घ्या. काय असते, WH वर्डचे 3 फॉर्म्युले असतात. जो पहिला फॉर्म्युला आहे तो असा आहे, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हा तुमचा पहिला फॉर्म्युला झाला. जो दुसरा WH वर्डचा फॉर्म्युला असतो तो असा असतो, WH वर्ड प्लस ऑब्जेक्ट प्लस त्याच्यानंतर येणार हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस क्वेश्चन मार्क. कारण ऑब्जेक्ट कावर आला नाही, शेवटी ऑब्जेक्ट तुम्ही कधी कधी इथे घेऊ शकता. म्हणजे हा झाला तो दुसरा फॉर्म्युला. तिसरा आणि शेवटचा फॉर्म्युला, हे 3च फॉर्म्युले WH वर्ड मध्ये यूज होतात. चौथा फॉर्म्युला नसतो WH वर्ड साठी. तिसरा फॉर्म्युला काय असतो, डायरेक्टली WH वर्ड ओके, त्याच्यानंतर V1 V5 किंवा V2 प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस क्वेश्चन मार्क, संपलं. हे 3च फॉर्म्युले संपूर्ण WH वर्ड मध्ये यूज होतात. तुमच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 90% हाच फॉर्म्युला लागतो. आणि हा जो फॉर्म्युला लागतो ना सेकंड नंबरचा, हा तेव्हा लागतो जेव्हा सेंटेन्समध्ये हुज येतो, जेव्हा सेंटेन्समध्ये विच येतो, जेव्हा सेंटेन्समध्ये हाऊ मेनी येतो, जेव्हा सेंटेन्समध्ये हाऊ फार येतो. हे 4 शब्द जर आले तर तुम्हाला हा सेकंड नंबरचा फॉर्म्युला लावायचा असतो. 4 शब्द कुठले अंडरलाईन करून द्या बरं एकदा. विद्यार्थीला असं वाटतं की नाही सर आम्हाला समजलं नाही, बघा विच, हा विच आला म्हणजे सेकंड नंबर फॉर्म्युला. त्याच्यानंतर हाऊ मेनी आला म्हणजे सेकंड नंबर फॉर्म्युला, हाऊ मच आला म्हणजे सेकंड नंबर फॉर्म्युला, विच आला म्हणजे सेकंड नंबर फॉर्म्युला. हे 4 WH वर्ड लक्षात ठेवा. हे 4 WH वर्ड जर वाक्यामध्ये वापरायचे असले तर तुम्ही सेकंड नंबरचा फॉर्म्युला वापरत असता. बाकी संपूर्ण WH वर्ड साठी तुम्ही फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला वापरता. आणि जो तिसरा फॉर्म्युला आहे, जेव्हा सेंटेन्समध्ये काय नसते, जेव्हा सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नसतो आणि सेंटेन्स हे सिंपल मध्ये असते, जेव्हा सेंटेन्समध्ये सब्जेक्ट पण नसतो, हेल्पिंग वर्ब पण नसते आणि वाक्य सिंपल मध्ये असते, तेव्हा तुम्ही शेवटचा फॉर्म्युला वापरायचा. तुम्ही म्हणा सर काही समजत आहे, काही समजत नाहीये, टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला सांगितलं ना, तो शिकवणं चालू नाही केलं, मी सांगत आहे फक्त. शिकवायला सुरुवात करूया आपण आता. चला बघा काय म्हणायचं मला, की ज्याला अंडरलाईन केलेली आहे तो ऑब्जेक्ट आहे. मग फॉर्म्युला डोक्यामध्ये फिट करून घ्या. फॉर्म्युला बेसिकली काय असतो, बेसिकली फॉर्म्युला असतो की सुरुवातीला WH वर्ड घ्या, नंतर हेल्पिंग वर्ब घ्या, नंतर सब्जेक्ट घ्या, त्याच्यानंतर मेन वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, एंडिंगला क्वेश्चन मार्क. असा तो प्रश्न तयार होणार आहे. कसा तयार होणार सांगतो तुम्हाला. आता जी अंडरलाईन आहे ती एका ऑब्जेक्टला आहे आणि ऑब्जेक्टला जर अंडरलाईन असली तर तुम्ही 13 WH वर्ड मधून कुठला WH वर्ड घेणार, क्लिअर आहे. या 13 WH वर्ड मधून तुम्ही 100% व्हॉटच घेणार. सर्वांना समजलं मी व्हॉटच का घेतला. तुम्ही म्हणा सर 13 WH वर्ड सोडून दिले आणि तुम्ही व्हॉटच का घेतला. रिझन आहे की अंडरलाईन हे ऑब्जेक्टला आहे आणि ऑब्जेक्टला जेव्हा अंडरलाईन असते तेव्हा व्हॉटच घ्यायचा असतो. क्लिअर. बघा आता व्हॉट का घेतला हे आम्हाला समजलं. मग व्हॉट घेतल्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो वाक्याचा हेल्पिंग वर्ब. आता तुम्हीच मला सांगा या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठे आहे, नाही आहे. तुम्हाला माहित आहे 12 वाक्य असतात, 12 फॉर्म्युले असतात. या 12 टेन्सेस असतात, 12 फॉर्म्युले असतात. त्याच्यामधून 2 फॉर्म्युले असे असतात ज्यांच्यामध्ये स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो. आता स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो म्हणजेच तुम्हाला माहित असायला पाहिजे हा जो वेअर्स आहे याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग हा कोण आहे, हा V5 आहे. जेव्हा जेव्हा सेंटेन्समध्ये V5 येतो तेव्हा आपण डज घेतो आणि जेव्हा जेव्हा डज येतो तेव्हा परत V1 घेतो. हे तर बेसिकली आपण कितीतरी वेळा शिकलो आता आणि याच्यावर जास्त एक्झाममध्ये क्वेश्चन पाहायला मिळतात. मग आपण असं म्हणू शकतो की सेंटेन्समध्ये आता V5 आहे आणि का बरं V5 आहे, एस लागला. एस लागला म्हणजे V5 आहे, V5 म्हणजे डज घ्यायचा. मग समजलं असेल तुम्हाला डज सुद्धा का आला. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं हेल्पिंग वर्ब WH वर्ड घ्या, घेतला. त्यांनी सांगितलं होतं हेल्पिंग वर्ब घ्या, नव्हता आपण कसा घ्यायचा हे सर्वांना माहित आहे, तो पण घेतला. आता काय करायचं, त्यांचं म्हणण्यानंतर सब्जेक्ट घ्या. वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे, ही. हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, तो सुद्धा आपण घेतला. बघा वाक्याचा सब्जेक्ट सुद्धा घेतला आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला वाक्याचा मेन वर्ब घ्यायचा. बघा वाक्याचा मेन वर्ब कोण आहे बरं, वेअर्स. पण हा तो V5 आहे. वेअर्स हा वाक्याचा मेन वर्ब आहे पण तो V5 आहे. पण आपल्याला काय माहित आहे की आपण जेव्हा V5 असतो तेव्हा डज घेतो, पण जेव्हा वाक्यात डज घेतो तेव्हा परत V5 नाही घेत, आता परत V1 घेतो. म्हणजे हा जो V5 होता ना तो ऑटोमॅटिकली काय बनून जातो, V1 तयार होऊन जातो. म्हणजे आपण मेन वर्ब सुद्धा घेतला असं म्हणू शकतो. आता एंडिंगला घ्या ऑब्जेक्ट किंवा नॉन ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी जे काही असेल ते जे उरलेलं आहे. काय उरलेलं सेंटेन्स मध्ये आता
एव्हरी डे. तुम्ही कॅप घेणार नाही. काही विद्यार्थी काय करतात, ऑब्जेक्ट समजून ते कॅप घेऊन घेतात, नाही घ्यायचं. जरी डब्ल्यूएच वर्डचा हा फॉर्म्युला आहे, पण वाक्यामध्ये ऑब्जेक्ट घ्यायचं नाही. रिझन आहे, व्हॉटच्या वाक्यात कधीच ऑब्जेक्ट येत नाही. झालं क्लिअर? कारण ज्या वाक्यामध्ये व्हॉट आला तर ऑब्जेक्ट कधीच येणार नाही. म्हणून मी काय केलं, कॅप काढून टाकलं. उरलेलं काय होतं, फक्त एव्हरीडे आणि शेवटी क्वेश्चन मार्क, संपलं. या पद्धतीने तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. चला आणखी प्रॅक्टिस करा, आणखी बेटर अंडरस्टँड होईल. आता हूचं घेऊन सांगतो, जेणेकरून तुमचे ऑल कन्सेप्टच क्लिअर होतील. जेव्हा सेंटेन्समध्ये हू येतो ना, तेव्हा सब्जेक्टिव्ह केस वाक्यामध्ये येत नाही. काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला सब्जेक्टिव्ह केस समजत नाही, एकदा समजून सांगा. समजून सांगतो. सब्जेक्टिव्ह केस म्हणजे आय, वी, यू, दे, ही, शी, इट. आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि कोणाचंही नेम जेव्हा हे क्रियापदाच्या अगोदर येतात, जेव्हा काय करतात, वर्बच्या अगोदर येतात. वर्बच्या अगोदर. सर तुम्हाला हे सर्व शब्द वर्बच्या अगोदर पाहायला मिळाले, समजून जायचं, त्याला सब्जेक्टिव्ह केस म्हणतात. जे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला सब्जेक्टिव्ह भाग समजत नाही, काय असतो, क्रियापदाच्या अगोदर येणारे शब्द. आता हे जर क्रियापद आहे, याच्या अगोदर येणारा शब्द हा सब्जेक्टिव्ह भाग असतो. हे जर क्रियापद आहे, त्याच्या अगोदर येणारा भाग हा सब्जेक्टिव्ह असतो. हे जर क्रियापद आहे, तर आता इथं हा प्रश्न आहे ऑलरेडी. प्रश्नाबद्दल नका बघू, साधा वाक्य म्हणते आपण. प्रश्न म्हणजे साधा वाक्याच्या क्रियापदाच्या अगोदर, या वाक्यात तसंही क्रियापद कोण आहे, हेल्प. हू हेल्प प्रश्न आहे तो, प्रश्नामध्ये नाही बघायचं. चला ठीक आहे, समजलं आता आम्हाला की वाक्यात कसं काय करायचं. तर बघा मला काय म्हणायचं आहे, ओके मी एक चुकी केली, ती म्हणजे फॉर्म्युला जो होता आपला तो वाईप केला. डब्ल्यूएच वर्ड येते, नंतर हेल्पिंग वर्ब येते, नंतर सब्जेक्ट येतो, नंतर मेन वर्ब येतो आणि नंतर ऑब्जेक्ट येतो. हे तुम्हाला पाहण्यासाठी दिला मी, की तुमच्या लक्षात येणार की यस सर फॉर्म्युला पाठांतर झाला आमचा. बघा प्रश्न असा होता, माय अंकल हेल्प मी लास्ट वीक. मागच्या आठवड्यात माझ्या अंकलनी मला मदत केली. चला ठीक आहे. अंडरलाईन कोणाला केली, डायरेक्ट सब्जेक्टिव्हला. तुम्हाला माहित आहे की जेव्हा अंडरलाईन सब्जेक्टिव्हला असते तेव्हा वाक्यामध्ये हू घ्यायचा असतो, आणि जेव्हा वाक्यामध्ये हू येते तेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्टिव्ह पार्ट घ्यावा लागत नाही. या वाक्यामध्ये सब्जेक्टिव्ह पार्ट कोण आहे, माय अंकल. मग एक तर हुला एंट्री मिळेल, एक तर सब्जेक्टिव्ह पार्टला एंट्री मिळेल. दोघालाही एंट्री मिळेल एकाच वाक्यामध्ये असं होत नसते. या दोघालाही एका वाक्यामध्ये एंट्री मिळेल असं होऊ शकत नाही. का बरं, कारण वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत, 100. एक तर 100 घ्या, एक तर किती विद्यार्थी आहेत घ्या. ओके मी काय खाल्लं, आंबा. एक तर आंबा घ्या, एक तर काय खाल्लं घ्या. तुम्ही काय पण घेता आणि आंबा पण घेता. तुम्हाला कोणी शिकवलं, मी. एक तर मी घ्या, एक तर कोणी घ्या. म्हणजे दोन्ही शब्द एकामध्ये येत नसतात, कारण ते त्याचे अँसर्स असतात असं म्हणू शकतो आपण. चला ठीक आहे, माझ्या अंकलनी मला लास्ट आठवड्यामध्ये मदत केली. मग अंडरलाईन कोणाला आहे, सब्जेक्टिव्ह पार्टला. जेव्हा जेव्हा सब्जेक्टिव्ह पार्टला अंडरलाईन असते, तुम्हाला माहित पाहिजे की आपल्याला एक डब्ल्यूएच वर्ड घ्यायचा असतो. मग कुठला डब्ल्यूएच वर्ड घेतो बरं, इथं आपण सब्जेक्टिव्ह असेल तर हूच घेतो, कारण हा चार्ट आम्हाला समजला की हू साठी आपण काय करतो, हू साठी सब्जेक्टिव्ह पार्ट घेतो. हे क्लिअर आहे इथं. चला मग फॉर्म्युला काय असतो, सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड घ्या, घेतला हू. हूच का घेतला, कारण अंडरलाईन, कारण बॉक्स हा सब्जेक्टिव्ह पार्टला आहे. पुढे चला, नंतर तुम्हाला काय पाहिजे असते, नंतर तुम्हाला हवा असतो हेल्पिंग वर्ब. पण तुम्ही बघू शकता या वाक्यामध्ये V2 आहे. आता V2, मग V2 साठी तुम्ही डीड घेता आणि डीड साठी तुम्ही परत V1 घेता. तुम्ही म्हणणार आता जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट पण मिसिंग असतो, नो सब्जेक्ट, जेव्हा सेंटेन्समध्ये नो सब्जेक्ट आणि जेव्हा सेंटेन्समध्ये नो हेल्पिंग वर्ब, ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तुम्ही एक फॉर्म्युला वापरू शकता. जेव्हा सेंटेन्समध्ये काय होत नाही, नो सब्जेक्ट आणि नो हेल्पिंग वर्ब येते, तेव्हा एक सिंपल फॉर्म्युला असतो. सिंपल फॉर्म्युला नाव सांगतो, डब्ल्यूएच वर्ड म्हणजे हू असतो, डायरेक्टली V1, V5 किंवा V2 असतो आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. हा फॉर्म्युला डब्ल्यूएच वर्डचा बनतो. हा 3 नंबरवाला फॉर्म्युला हा इथे दिला होता बघा. डब्ल्यूएच वर्ड म्हणजे काय सांगितलं, हू, नंतर काय येतो V1, V5, V2 आणि नंतर काय असतो ऑब्जेक्ट. हा 3 नंबरचा फॉर्म्युला केव्हा वापरायचा बरं, जेव्हा सेंटेन्समध्ये सब्जेक्ट पण मिसिंग असतो, हेल्पिंग वर्ब पण मिसिंग असते. चला ठीक आहे, फक्त हेल्पिंग वर्ब मिसिंग असतं तर समजू शकलो असतो, फक्त सब्जेक्ट मिसिंग असता तर समजू शकलो असतो. पण एकाच वेळेस दोन दोन गोष्टी जेव्हा मिसिंग होतात, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला लावण्याची गरज पडत नाही. कुठला, हा V2 आहे म्हणून डीड आहे म्हणून V1, चला मग डीड घेतो इथं, ते करण्याचं काम पडत नाही. कारण एक गोष्ट मिसिंग नाही आहे, मिसिंग दोन गोष्टी आहेत. कारण इथं तुम्ही जेव्हा हू घेसाल ना, वाक्याचा सब्जेक्ट गायब होणार आहे आणि ऑलरेडी त्याचा हेल्पिंग वर्ब सुद्धा गायब आहे. एकाच वेळेस दोन गोष्टी गायब प्रॉपर नाही आहे ना, म्हणून आपण काय करतो, डायरेक्ट हा फॉर्म्युला घेतो की डायरेक्ट हू घ्या, घेतला. डायरेक्ट V1, V5 जे काही असेल, कोण होता इथं V2, डायरेक्ट उचला घ्या, हू डायरेक्ट घेतला, हू नंतर घेतला V1, V5, V2 मधला डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट कोण आहे, मी, आणि लास्ट वीक, संपला आन्सर.
डब्ल्यूएच वर्ड V2 आणि ऑब्जेक्ट संपला आन्सर. मग अँगल निघून जाणार फक्त. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही यूज करू शकता जेव्हा सेंटेन्समध्ये काय असते, दोन दोन गोष्टी मिसिंग असतात एकाच वेळेस. असं कधी होत नाही की वाक्यामध्ये दोन गोष्टी एकाच वेळेस मिसिंग होतात. फक्त दोन फॉर्म्युल्यासाठी होऊ शकतात, पण झाल्या तर हा फॉर्म्युला यूज करायचा. चला पुढे आणखी बघा, हुम. जेव्हा वाक्यामध्ये हुम येतो तेव्हा ऑब्जेक्टिव्ह केस येत नाही. काही विद्यार्थ्यांना सर ऑब्जेक्टिव्ह केस सांगा एकदा. ऑब्जेक्टिव्ह केस लिहून देतो मी तुम्हाला. मी, अस, देम, त्याच्यानंतर हर, हिम, त्याच्यानंतर यू, इट, 1 2 3 4 5 6 7. ओके. आणि कोणाचंही नेम पण येऊ शकते, नेम. पण हे सर्व वर्बच्या नंतर पाहिजेत. हे कधी कुठे येतात? हे वर्बच्या नंतर, वर्बच्या नंतर येत असतात. त्याला तुम्ही काय म्हणता? ऑब्जेक्टिव्ह केस म्हणता. चला ऑब्जेक्टिव्ह केस आता ओळखता येते सर आम्हाला, की हा आपला वर्ब आहे, हा आपला क्रियापद आहे, आणि क्रियापद येणारा ऑब्जेक्टिव्ह केस आणि क्रियापद येणारा सब्जेक्टिव्ह केस. किती इझी होतं हे सुद्धा ऑलरेडी आपण बेसिक लेक्चरमध्ये बघितलं ऑलमोस्ट, की सब्जेक्टिव्ह केस आणि तो ऑब्जेक्टिव्ह केस. पुढे चला. सो अंडरलाईन कोणाला आहे? ऑब्जेक्टिव्ह केसला आहे. फॉर्म्युला काय असतो डब्ल्यूएच वर्डचा माहिती आहे आम्हाला. सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब, त्याच्यानंतर एक ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. संपलं. हे तर पाठांतरच व्हायला पाहिजे तुमचं आता. चला ठीक आहे, पुढे जाऊया. सो आता अंडरलाईन जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह केसला आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह केस जर बघितला तर इथं आपण हुम घेतो. म्हणजे त्यांनी सांगितलं सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड घ्या. मग हुमच का घेतला? काचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे. रिझन इज हुम यासाठी घेतला आपण, बिकॉज जी अंडरलाईन आहे ते ऑब्जेक्टिव्ह केसला आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह केससाठी आपण हुम घेत असतो. ओके, पुढे चला. नेक्स्ट, तुम्हाला हेल्पिंग वर्ब पाहिजे. कुठला घेसाल? वाक्यात आहे का हेल्पिंग वर्ब? हो आहे. वाक्यात जर हेल्पिंग वर्ब आहे तर घ्या. हाय हेल्पिंग वर्ब घेतला मग आपण. त्याच्यानंतर वाक्याचा सब्जेक्ट घ्या. चला बघा बरं, वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? शी. चला लगेच घेतला, शी सुद्धा घेतला. त्याच्यानंतर वाक्याचा मेन वर्ब घ्या. कोण आहे वाक्याचा मेन वर्ब? कॉलिंग. चला घेतला, लगेच घेतला. त्याच्यानंतर वाक्याचा ऑब्जेक्ट घ्या. कोण आहे वाक्याचा ऑब्जेक्ट? याच्यामध्ये ऑब्जेक्ट वाक्याचा हा जो आहे तो घेणार नाही फक्त आपण, कारण त्याला अंडरलाईन आहे ना, तो अंडरलाईन वाला भाग कट करतो आपण. मग उरलेला जो शब्द आहे तो लिहून टाका, संपलायचं. शेवटी क्वेश्चन मार्क. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? बाकीचे सर्व डब्ल्यूएच वर्ड जेवढेही बाकी आहेत सर्व सॉल्व्ह करू शकता. ते पण मी सॉल्व्ह करून घेतो तुमच्याकडून, टेन्शन नका घेऊ. चला दुसरं वाक्य तोपर्यंत वाचा. आय होप सर्वांचे कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. नेक्स्ट, हुज. हुज वाक्यामध्ये आला म्हणजे पॉझिटिव्ह केस येत नाही. आता पॉझिटिव्ह केस कुठली असते एक्झॅक्ट लिहून देतो मी तुम्हाला. ज्या विद्यार्थी हे नोट डाऊन करून घेत चाला, रनिंग नोट्स काढत चाला. ज्या विद्यार्थ्याला खरोखर स्वतः जेन्युइनली ऑनेस्ट, बी ऑनेस्ट स्वतःसोबत असेल, लॉयल असेल, तोच विद्यार्थी स्कोर करतो, कारण तो या गोष्टी फॉलो करतो. माय, अवर, युअर, हर, हिज, हिज, त्याच्यानंतर देअर, इट्स, 1 2 3 4 5 6 7. ओके, बस एवढाच भाग असतो. आणि हा कुठे येऊ शकतो? पॉझिटिव्ह केस कुठेही येऊ शकतो. क्रियापदाच्या अगोदर, क्रियापदाच्या नंतर कुठे येऊ शकतो. ओके, चला समजला मला पॉझिटिव्ह केस काय असते. आता पॉझिटिव्ह केस जर आला तर त्यासाठी कुठला डब्ल्यूएच वर्ड घ्यायचा असतो? त्यासाठी घ्यायचा असतो आपल्याला तो म्हणजेच हुज. पॉझिटिव्ह केस म्हणजे यापैकी कुठलाही शब्द दिसू द्या, हुजच घ्यायचा. मग आपला रूल काय म्हणतो पहिला, की डब्ल्यूएच वर्ड घ्या. घेतला. काय घेतला इथं? वाक्य काय होतं? दिस इज माय कार. मायला अंडरलाईन आहे आणि माय कोण आहे? एक पॉझिटिव्ह केस आहे. ह्या पॉझिटिव्ह केस असतात बघा. मग आम्हाला समजलं इथं हुज का आला. का आला? कारण जी अंडरलाईन आहे ना ती पॉझिटिव्ह केसला आहे, आणि सुरुवातीला आपल्याला डब्ल्यूएच वर्ड घ्यावाच लागतो. घेतला मग आपण. म्हणजे हा प्रश्न असतोय त्याचं उत्तर असते, हा प्रश्न असतोय त्याचं उत्तर असते. या पद्धतीने जात आहे आपण. चला मग आय होप इथपर्यंत क्लिअर झालेलं असेल, समजलं असेल. पुढे जाऊया निघून आता. काय म्हणजे हुज काय घेतलं समजलं. पण मी तुम्हाला सांगितलं चार शब्द असे आहेत हुज, 4 शब्द असे आहेत विच, 4 शब्द असे आहेत हाऊ मेनी, 4 शब्द असे आहेत हाऊ फार. हे ते 4 शब्द आहेत. हे 4 शब्द, सॉरी हाऊ फार नाही आहे, ते हाऊ मच पाहिजे होतं. हाऊ मच. हे 4 डब्ल्यूएच वर्ड जर आले तर यांच्यासाठी एक सेपरेट फॉर्म्युला असतो, तो सुद्धा मी सांगतो कसा. तर सेम फॉर्म्युला आहे, सेम फॉर्म्युला. सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड, पण डब्ल्यूएच वर्डच्या नंतर लगेच काय घ्यायचा असतो? ऑब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब, नंतर शेवटी क्वेश्चन मार्क. झालं, संपलं. मग तुम्ही काय केलं? फक्त जो शेवटचा ऑब्जेक्ट होता ना तो फक्त इथं आणला. तो केव्हा आणतो आपण? डब्ल्यूएच वर्ड. कुठले डब्ल्यूएच वर्ड का नाही? हे 4 जर डब्ल्यूएच वर्ड असले तर तुम्ही या 4 डब्ल्यूएच वर्ड साठी डायरेक्ट इथं ऑब्जेक्ट घेऊ शकता. ह्या प्रकारचे वाक्य सुद्धा करेक्ट असतात. बघू कसं. तर
मला काय म्हणायचं होतं, हा ऑब्जेक्ट आहे आपला, माहित आहे ना आपल्याला वाक्यामध्ये. दिस हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, इज हा वाक्याचा वर्ब आहे, कार हा वाक्याचा ऑब्जेक्ट. आम्हाला समजते वाक्याचा ऑब्जेक्ट कोण आहे, कार आहे. मग आपल्याला त्यांनी काय सांगितलं की सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड घ्या, घेतला डब्ल्यूएच वर्ड. नंतर ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट कोण आहे, कार, कार पण घेतला, ऑब्जेक्ट पण घेतलं. नंतर त्यांचं म्हणणं आहे की हेल्पिंग वर्ब घ्या, वाक्याचा हेल्पिंग वर्ब कोण आहे, इज, तो सुद्धा घेतला. आणि त्यांचं नंतर म्हणणं आहे की वाक्यात सब्जेक्ट असेल, काही कोणी असेल तर घेऊन घ्या, नसेल तर राहू द्या. आहे ना सब्जेक्ट दिस, बस दिस घेऊन घ्यायचं. हुज कार इज दिस, हे फॉर्म्युला लागतात. तर या पद्धतीने तुम्ही बाकीचे रिमेनिंग राहिलेले ते सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. कारण डब्ल्यूएच वर्ड मध्ये जर इश्यू आले तर वाक्याचे जे स्ट्रक्चर्स येतात त्याच्यामध्ये तुम्हाला इश्यू येतो. चला पुढे जाऊया. हाऊ मेनी जर वाक्यात आला तर काउंटेबल नंबर येत नसतात. काउंटेबल नंबर काय असतात ते समजून घ्या. कुठलाही नंबर काउंटेबल काय असतो, नंबर, कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 हे येणार नाही वाक्यामध्ये जर हाऊ मेनी आला तर. बघा आता, देअर आर 100 स्टुडंट्स इन द क्लास. ऑलरेडी सांगितलं आपण की 100 स्टुडंट्स आहेत, पण अंडरलाईन जर 100 क्लास असली तर एकतर काउंटेबल नंबर येतो, एकतर हाऊ मेनी येतो, दोन्ही एका वाक्यात नाही येणार. म्हणजे आता आपल्याला हे उत्तर आहे त्याचा प्रश्न बनवायचा आहे, कसा बनवणार आपण ते बघा. अंडरलाईन कोणाला आहे, काउंटेबल नंबरला. आणि जेव्हा जेव्हा काउंटेबल नंबरला अंडरलाईन असते तेव्हा सुरुवातीला आपण काय करतो, हाऊ मेनी घेतो. तुम्हाला माहित आहे डब्ल्यूएच वर्ड घेतो सुरुवातीला, नंतर ऑब्जेक्ट घेतो, कारण हाऊ मेनी, हाऊ मच, हुज आणि विच हे 4 डब्ल्यूएच वर्ड असे आहेत की त्यांचा स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. डब्ल्यूएच वर्ड, ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब आणि नंतर क्वेश्चन मार्क, हा त्याचा स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. चला आपण डब्ल्यूएच वर्ड घेतला, ओके. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं की ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट वाक्याचा कोण आहे, देअर आर 100 स्टुडंट्स. 100 स्टुडंट्स, स्टुडंट्स आपला काय आहे, ऑब्जेक्ट आहे, म्हणून त्यांनी ऑब्जेक्टला डायरेक्टली पिक केलं. ओके, 100 स्टुडंट्स, इथे एस पाहिजे होता, एस करून घ्या. इथं पण एस लागेल मग, कारण खूप सारे आहेत ना, खूप सारे आहेत, एवढं बघून घ्याल, एस करून घ्याल फक्त इथं. हाऊ मेनी स्टुडंट्स म्हणजे आपण अगोदर डब्ल्यूएच वर्ड घेतला, नंतर ऑब्जेक्ट घेतला. आता काय पाहिजे आपल्याला, हेल्पिंग वर्ब. वाक्याचा हेल्पिंग वर्ब कोण आहे, आर आहे, आणि हा आर तुम्हाला इथे दिसतो. सो हाऊ मेनी स्टुडंट्स आर घेतला. पुढे काय पाहिजे तुम्हाला, सब्जेक्ट. वाक्याचा सब्जेक्ट कोण होता, देअर, मग तो देअर इथं घेतला. नंतर काय करायचं, वाक्यामध्ये जे रिमेनिंग असेल, मेन ऑफ तर नाहीच आहे, जे रिमेनिंग असेल, इन द क्लास, शेवटी क्वेश्चन मार्क. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास, म्हणजे क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत, तर क्लासमध्ये 100 विद्यार्थी आहेत. हा त्याचा प्रश्न असेल तर वरचं त्याचं उत्तर असते. सेम पुढे बघा, हाऊ मच तेव्हा यूज करायचा जेव्हा अनकाउंटेबल नंबर असतो. अनकाउंटेबल मला समजत नाही, तुम्ही सर आम्हाला अनकाउंटेबल समजत नाही. जिथं नंबर नाही आहेत, जिथं युनिट येते, युनिट, जिथं प्रश्न कशामध्ये असतो, युनिटमध्ये असतो. किलोग्रॅम, ग्राम, त्याच्यानंतर आपण म्हणतो लेंथ किंवा वेट, किंवा आपण म्हणू शकतो मीटर, म्हणजे याच्यामध्ये रुपीज, हे सर्व युनिट असतात. या युनिटमध्ये जर आन्सर असेल तर आपण प्रश्न हा कधीही मचने विचारायचा. एक्झाम्पल बघू, वी शुड ड्रिंक मच वॉटर एव्हरी डे. आपण दररोज खूप जास्त पाणी पिलं पाहिजे. जास्त पण किती, 5 10 असं बोलू शकतो, नाही बोलू शकत. म्हणजे इथं जास्त हा जो शब्द आहे हा अनकाउंटेबल आहे, आणि जेव्हा अनकाउंटेबल अंडरलाईन असते तेव्हा आपण सुरुवातीला हाऊ मचच घेतो. चला घेतला डब्ल्यूएच वर्ड. आता तुम्हाला वाक्याचा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. वाक्याचा ऑब्जेक्ट जो आहे दॅट इज वॉटर. वॉटर वाक्याचा ऑब्जेक्ट आहे, तो इथे येत असतो डायरेक्टली की हाऊ मच वॉटर. ओके, त्याच्यानंतर त्याने सांगितलं तुम्ही डब्ल्यूएच वर्ड घेतला, ऑब्जेक्ट घेतला, आता हेल्पिंग वर्ब घ्या. वाक्याचा जो हेल्पिंग वर्ब आहे तो आहे शुड. शिकलो ना आपण 27 हेल्पिंग वर्ब असतात, मग शुड आपला वाक्याचा हेल्पिंग वर्ब आहे. सो हाऊ मच वॉटर शुड. पुढे चला, आता आपल्याला वाक्याचा सब्जेक्ट पाहिजे. सब्जेक्ट कोण आहे वाक्याचा, वी. सो हाऊ मच वॉटर शुड वी, सब्जेक्ट सुद्धा आपण घेतला. आता काय घ्यायचं आपल्याला, मेन वर्ब. या वाक्यात मेन वर्ब कोण आहे, ड्रिंक, हा आपल्याला घ्यायचा आहे. तर ड्रिंक आपण मेन वर्ब सुद्धा घेतलेला आहे. आणि नंतर काय करायचं तुम्हाला, क्वेश्चन मार्क किंवा एक्स्ट्रा शब्द असेल लिहून टाका. एक्स्ट्रा शब्द होता तो लिहिला आणि शेवटी काय दिला, क्वेश्चन मार्क दिला. सो हाऊ मच वॉटर शुड वी ड्रिंक डे एव्हरी डे. आपण दररोज किती पाणी प्यायला पाहिजे, तर आपण दररोज खूप जास्त पाणी प्यायला पाहिजे, असं तिथे दिलेलं आहे. सो आय होप तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत आहेत, लक्षात येत आहे, समजत आहे की हे जे डब्ल्यूएच वर्ड आहेत 13 यांचा बेसिकली प्रॉपर यूज तुम्हाला समजला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट. हाऊ जर आला सेंटेन्समध्ये तर क्वालिटी, क्वालिटी मेन त्याचा आन्सर असते. कसं असते हे सुद्धा बघून घेऊया, पण तुम्ही रिडिंग करत चाला पहिले. मी शिकवण्याच्या अगोदर जर तुम्ही हे सर्व क्लिअर केलं त्याच्यामध्ये होते काय की तुम्ही चांगल्या प्रकारे ते वाक्य जेव्हा मी शिकवतो तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखी समजते. ओके, चला जाऊया पुढे. आता बघा, पहिलं सेंटेन्स हाऊ क्वालिटी, आणि नंतर व्हेन डायरेक्ट टाइम. यांना समजून घेऊ की क्वालिटी काय असते, कसा, आपण म्हणतो ना कसा, कशी, कसे, हे क्वालिटी असते. पहिलंच आहे युअर फिलिंग इज फाईन नाव, तुमची तब्येत आता चांगली आहे. युअर फिलिंग इज फाईन नाव, तुमची तब्येत आता चांगली आहे. कशी आहे, क्वालिटी. कसाने प्रश्न विचारला की आपल्याला क्वालिटी मिळते.
आता मला जर प्रश्न बनवायचा झाला तर फॉर्म्युला माहीत पाहिजे. सुरुवातीला WH वर्ड असतो, नंतर हेल्पिंग वर्ब असते, त्याच्यानंतर एक सब्जेक्ट असतो, नंतर एक मेन वर्ब असते आणि नंतर एक ऑब्जेक्ट असते आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. ते 4 शब्द तर नाही आहेत ना. हाऊ मेनी, हाऊ मच, विच, हुज हे तर नाही आहेत ना. मग साधा फॉर्म्युला वापरा. चला मग पुढे जाऊया. सो आपण आता काय करणार, आपल्याला माहिती आहे हाऊ का आला, कारण अंडरलाईन क्वालिटीला आहे. जेव्हा जेव्हा अंडरलाईन क्वालिटीला असते तेव्हा आपला आन्सर WH वर्ड मध्ये हाऊस असतो. आता तुम्ही WH वर्ड घेतला, आता हेल्पिंग वर्ब घ्या. वाक्याचा हेल्पिंग वर्ब कोण आहे? इज, म्हणून आपण इज इथं घेतला. आता वाक्याचा सब्जेक्ट घ्या. वाक्याचा सब्जेक्ट आहे युअर फिलिंग. युअर फिलिंग हा वाक्याचा सब्जेक्ट झाला. मग आता परत बघा इथं वाक्याचा सब्जेक्ट दिलेला आहे युअर फिलिंग. चला ते पण आलं. आता वाक्याचा काही मेन वर्ब असेल तर घ्या, नाही आहे मेन वर्ब वाक्यामध्ये. मग ऑब्जेक्ट असेल, उरलेला शब्द घेऊन घ्या. आहे कोण आहे? नाऊ आहे. हा उरलेला आहे. शेवटी फक्त क्वेश्चन मार्क. हाऊ इज युअर फिलिंग नाव? तुमची आता तब्येत कशी सांगा? युअर फिलिंग इज फाईन नाव. तुमची तब्येत आता चांगली आहे, या पद्धतीनं. नेक्स्ट सेंटेन्स सेम फॉर्म्युला लागणार. वाक्य जेव्हा व्हेन येतो ना तेव्हा डायरेक्ट टाइम. वाक्य जेव्हा व्हेन येतो तेव्हा डायरेक्ट टाइम आणि हाऊ लॉंग येतो ना इनडायरेक्ट टाइम. काही विद्यार्थ्यांना असं डायरेक्ट टाइम इनडायरेक्ट टाइम नाही समजत आम्हाला. म्हणजे जेव्हा तुम्ही केव्हाने प्रश्न विचारता, केव्हाने, उद्या तुम्ही मला किती वाजता भेटणार, तुम्ही म्हणा सकाळी 9 वाजता, सकाळी 11 वाजता, दुपारी 2 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, ओके, संध्याकाळी 9 वाजता. म्हणजे हे जे तुम्ही टाइम सांगत आहे हा डायरेक्ट टाइम आहे. ओके. इनडायरेक्ट टाइम काय असतो? इनडायरेक्ट टाइम म्हणजे पिरियड. तुम्ही मला उद्या किती वेळेसाठी भेटणार, किती वाजता नाही, किती वेळेसाठी, म्हणजे मला पूर्ण पिरियड सांगा, मला कालखंड सांगा, म्हणजे सुरुवात आणि एंडिंग म्हणजे पूर्ण पिरियड सांगा. त्याला म्हणतात इनडायरेक्ट टाइम. सर आम्ही तुम्हाला उद्या 2 घंट्यासाठी भेटू, 3 घंट्यासाठी भेटू, 5 घंट्यासाठी भेटू, म्हणजे हा कालखंड झाला. म्हणजे जेव्हा आपल्याला डायरेक्ट टाइम बोलायचं असते ते व्हेन, आणि जेव्हा आपल्याला कालखंड बोलायचं असते तेव्हा हाऊ लॉंग. बघू, समजून घेऊ. ही विल रीच हिअर ॲट 6 PM. तो इथं किती वाजता पोहोचणार? 6 वाजता पोहोचणार. डायरेक्ट टाइम सांगितला, 6 वाजता डायरेक्ट टाइम. हा, किती वाजेसाठी तो किती वेळ थांबणार इथं, हा पिरियड झाला. ओके. सो ही विल रीच हिअर ॲट 6 PM. मला एकच सांगायचं आहे, इथं डायरेक्ट टाइम दिलेला आहे. डायरेक्ट टाइमसाठी आपण नेहमी काय वापरतो? व्हेन वापरतो. सो पहिला WH वर्ड व्हेन का आला हे क्लिअर झालं असेल. दुसरा बघा, नंतर पाहिजे हेल्पिंग वर्ब. वाक्याचा हेल्पिंग वर्ब कोण होता? विल, इथं घेतलेला आहे. नंतर पाहिजे तुम्हाला सब्जेक्ट. वाक्याचा सब्जेक्ट कोण होता? ही, तो पण घेतलेला आहे. नंतर पाहिजे होता तुम्हाला मेन वर्ब. वाक्याचा मेन वर्ब कोण होता? रिच, तो पण घेतलेला आहे. आणि नंतर पाहिजे होता जो वाक्याचा ऑब्जेक्ट काही उरलेलं असेल, हे हेअर उरलेला आहे. आणि शेवटी पाहिजे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. सो व्हेन विल ही रीच हिअर, तो इथं केव्हा पोहोचणार? तर तो इथं 6 वाजता पोहोचणार. ओके, क्लिअर झालं. आता तुम्ही एकदा इनडायरेक्ट वाला बघून घ्या, म्हणजे जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होईल. इनडायरेक्ट मध्ये कधीही पिरियड विचारला जातो, डायरेक्ट टाइम विचारला जात नाही, इनडायरेक्ट टाइम विचारला जातो. एक्झाम्पल बघा, यू विल स्टे देअर. तुम्ही तिथं किती वेळ थांबणार? 2 तास थांबणार. तुम्ही तिथं 2 तास थांबणार, 2 वाजता थांबणार असं नाही विचारलं मी, की तुम्ही तिथं किती वाजता थांबणार? तुम्ही तिथं 2 वाजता थांबणार नाही, 2 वाजता नाही, 2 तासासाठी. पूर्ण पिरियड विचारला आपण तुम्हाला. मग काय करतो आपण त्या कंडिशनमध्ये समजून घेऊ शकतो की इथं अंडरलाईन जी आहे एका इनडायरेक्ट टाइमला आहे, पूर्ण पिरियडला आहे. मग त्यासाठी आपण काय करत असतो? कधी प्रश्न हाऊ लॉंगने विचारत असतो. WH वर्डचा जो फॉर्म्युला आहे तो बेसिकली तुम्हाला माहित आहे. WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. बेसिकली आम्हाला माहिती आहे की सुरुवातीला WH वर्ड घ्या, आपण हाऊ लॉंग घेतला. नंतर वाक्याचा हेल्पिंग वर्ब घ्या, वाक्याचा हेल्पिंग वर्ब विल, तो सुद्धा घेतला. नंतर वाक्याचा सब्जेक्ट घ्या, वाक्याचा सब्जेक्ट यू, तो सुद्धा घेतला. नंतर वाक्याचा मेन वर्ब घ्या, दॅट इज स्टे, तो सुद्धा घेतला. नंतर वाक्यामध्ये जे काही उरलेला ऑब्जेक्ट काही असेल ते घेऊन घ्या, तो सुद्धा घेतला आणि शेवटी क्वेश्चन मार्क लावा. या पद्धतीने तुम्ही कुठलंही वाक्य बनवू शकता. डझंट मॅटर तो कुठला WH वर्ड आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप जाऊ शकता आणि वाक्य 100% बनवू शकता. चला पुढे जाऊया आता. नेक्स्ट, व्हेअर. वाक्य जेव्हा व्हेअर येतो ना तेव्हा प्लेस येत नाही, कधीच प्लेस येणार नाही. आणि जर आली तर वाक्य चुकी असते. एक्झाम्पल, शी लिव्हज इन डेली. डेली कोण आहे? डेली एक प्लेस आहे, डेली एक ठिकाण आहे. मग ठिकाणाला जर अंडरलाईन असली तर कुठला WH वर्ड येतो? तर व्हेअर WH वर्ड येतो. म्हणून तो पहिला चार्ट तुम्ही समजून घ्या. हा जो चार्ट सांगितला मी तुम्हाला, हा वाला चार्ट समजून घ्या सर्वांनी. हा वाला चार्ट याच्यात सर्व दिलेलं आहे. काय कुठला WH वर्ड असेल तर त्याचा आन्सर काय असतं एक्झॅक्ट, हे सर्व दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके, बघा का व्हेअर का घेतला समजलं आम्हाला की तिथं प्लेसला अंडरलाईन होती. आता नंतर काय पाहिजे आपल्याला? नंतर पाहिजे हेल्पिंग वर्ब, पण या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही. पण जेव्हा वाक्यात हेल्पिंग वर्ब नसते, हे सुद्धा आपण सर्व शिकलो. काय शिकलो आपण इथं? की इथं लिव्ज दिलेला आहे, लिव्ज, आणि इथं जर लिव्ज आहे तर लिव्ज एक V5 आहे, आणि V5 असलं की डज घेतो आणि डज असलं की V1 घेतो. हे बेसिकली ऑल कन्सेप्ट क्लिअर झाले आपले, असं म्हणू शकतो आपण. बघा आता तुम्हाला समजलं असेल की इथं डज का आला, कारण वाक्यात V5 होता.
म्हणून डज आला, म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब घेतला. आता वाक्यात सब्जेक्ट घ्यायचा आहे, सब्जेक्ट कोण आहे शी, म्हणून इथं शी आला. आता आपल्याला वाक्याचा मेन वर्ब घ्यायचा आहे, पण मेन वर्ब इथं लिव्ज नाही येणार, हे वाक्य चुकलं, हे वाक्य इथं चुकलं, इथं एस काढावा लागेल. कारण रिझन आहे की जेव्हा वाक्यात बघा, हे समजून घ्या एकदा, जेव्हा वाक्यात V5 असतो तेव्हा डज येतो, जेव्हा वाक्यात डज असतो ना समोर V1च येतो, हे विसरू नका. आपण घाईमध्ये हा चुका करतो, आपल्याला वाटते की शी आहे तर शीला लिव्ज लागते, तसं नाही प्रश्नार्थ वाक्यामध्ये. कारण वाक्यात जेव्हा डू डज डीड येते ना पहिलाच फॉर्म येतो. सो इथे लागेल का, नाही लागणार. हे झालं तुमचं करेक्ट सेंटेन्स. चला मग आता शेवटचे 3 वाक्य बाकी आहेत, ते पण घेऊन घेऊया आणि बेसिकली आणखी आपला अभ्यास कसा इम्प्रूव्ह होईल हे सुद्धा आपण एक्सप्लेन करूया. शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो, जर तुम्हाला वाटतं की सर ह्या लेक्चरचा आम्हाला खूपच बेनिफिट होत आहे, आमचं खूपच इम्प्रूव्हमेंट होत आहे, मी एकच सांगेल, त्यांना आपलं गायत्री इंग्लिश अकॅडमी जे यूट्यूब चॅनल आहे फ्रीमधलं, तुमच्या नक्कीच मित्राला रेफर करा. मी असं म्हणणार की त्याला सांगा की आपला क्लास लावा, नो, जबरदस्तीने कोणीही क्लास लावू नका आणि कोणाला लावू बी देऊ नका. कारण असेच विद्यार्थी कोर्स घेतात ज्यांची खरोखर इच्छा आहे आणि मी त्यांची 100% गॅरंटी घेतो. सर तुम्ही फक्त एकच करायचं आहे की तुम्हाला वाटतं की सर तुम्ही शिकवत आहे आणि आमचं इम्प्रूव्हमेंट होत आहे, काहीच करू नका. फक्त जे विद्यार्थी बाहेर मार्केटमध्ये 5-5 हजार रुपये फीस भरतात, 3-3 हजार रुपये फीस भरतात, 2-2 हजार रुपये फीस भरतात, फक्त त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आपलं गायत्री अकॅडमीची चॅनल आहे, गायत्री इंग्लिश अकॅडमी, तेवढं फक्त त्यांना रेफर करा. त्यांच्या लक्षात येणार की जो अभ्यास आपण जे फीज 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये देऊन जो अभ्यास शिकतो आपण तिथं, त्याच्यापेक्षा किती बेस्ट क्वालिटीचं एज्युकेशन आपण युट्यूबला सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. मला बस एवढंच तुम्हाला तुमची हेल्प पाहिजे, बाकी तुम्ही काही करायची गरज नाही. आय डोंट वॉन्ट एनिथिंग फ्रॉम यू एक्सेप्ट दिस. ओके, सो एवढंच तुम्हाला करायचं आहे, बिकॉज त्यांचा लॉस होणार नाही. चला ठीक आहे, आय होप हे सर्व समजलं तुम्हाला. आता जे राहिलेले 3 डब्ल्यूच वर्ड आहेत ते बेसिकली समजून घेऊया आपण. मला म्हणायचं की जेव्हा सेंटेन्समध्ये हाऊ फार येतो तेव्हा सेंटेन्समध्ये डिस्टन्स कधीच येत नाही. डिस्टन्स म्हणजे अंतर. एक्झाम्पल, ही लिव्ज 2 किलोमीटर फ्रॉम माय हाऊस. ओके, हाऊसला ई करसाल इथं. ओके, सो ही लिव्ज 2 किलोमीटर्स फ्रॉम माय हाऊस, म्हणजे तो माझ्या घरापासून 2 किलोमीटर दूर राहतो. किती दूर राहतो, किती, म्हणजे इथं डिस्टन्स बद्दल बोलल्या जात आहे, डिस्टन्स बद्दल. आणि अंडरलाईन सुद्धा डिस्टन्सलाच आहे. पण जेव्हा अंडरलाईन डिस्टन्सला असते तेव्हा 100% आपण काय करत असतो, फॉर्म्युला तर माहितच आहे आम्हाला की सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब, नंतर ऑब्जेक्ट आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला तुमचा पाठांतर झाला असेल आता. चला मग डब्ल्यूएच वर्ड काय घेतला, हाऊ फार. हाऊ फारच का घेतला, कारण डिस्टन्सला अंडरलाईन आहे. नंतर हेल्पिंग वर्ब पाहिजे, पण या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही, V5 आहे. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये V5 असते तेव्हा तुम्ही डज घेता आणि जेव्हा डज असते तेव्हा V1 घेता. बेसिकली हे पाठांतर झाला आता आपल्या. चला बघू आता आपण. समजलं असेल डज का आला, कारण वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नव्हता, V5 होता म्हणून. सो हाऊ फार डज. आता तुम्ही वाक्याचा डब्ल्यूएच वर्ड घेतला, हेल्पिंग वर्ब घेतला, आता वाक्याचा सब्जेक्ट घ्या, दॅट इज ही, म्हणून तुम्ही ही सुद्धा घेतला. आता मेन वर्ब घ्या आणि मेन वर्ब कुठला घेसाल, V1च घेसाल, V1, कारण इथं V5 होता म्हणून डज घेतला, डज होता म्हणून V1 घेतला. बेसिकली ऑल कन्सेप्ट क्लिअर होते तुमचे. सो हाऊ फार डज ही लिव्ह फ्रॉम माय हाऊस, हा तुमचा झाला ऑब्जेक्ट. तो माझ्या घरापासून किती दूर राहतो, तर तो माझ्या घरापासून 2 किलोमीटर दूर राहतो. चला पुढे. व्हाय. जेव्हा सेंटेन्समध्ये व्हाय येतो तेव्हा सेंटेन्समध्ये रिझन कधीच येणार नाही, कारण त्याचं उत्तर असते. बघा, राहुल कुडंट मीट मी येस्टरडे. राहुल मला काल भेटू शकला नाही. काय कारण होतं, बिकॉज ही वॉज टायर्ड, कारण तो काल थकला होता. म्हणजे अंडरलाईन पूर्ण रिझनला, हे रिझन आहे त्याचं. राहुल मला न भेटण्याचं रिझन आपल्या समोर आहे, म्हणजे रिझनलाच अंडरलाईन आहे. आणि जेव्हा रिझनला अंडरलाईन असते तेव्हा आपण काय करतो, तर तेव्हा आपण व्हाय घेतो. व्हाय, हा व्हाय का घेतला समजलं असेल. सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड घ्या, घेतला. नंतर हेल्पिंग वर्ब घ्या, घेतला. नंतर सब्जेक्ट घ्या, तो सुद्धा घेतला. नंतर मेन वर्ब घ्या, कोण आहे मेन वर्ब, मीट. बघा आता तुम्ही म्हणाल सर मीट कोण आहे, तर मीट एक मेन वर्ब आहे, तो सुद्धा घेतला. की व्हाय कुडंट राहुल मीट. नंतर तुमचा जो रिमेनिंग पार्ट ऑब्जेक्ट जे काय ते घेऊन घ्या, शेवटी क्वेश्चन मार्क द्या, संपलं. या पद्धतीने तुम्ही डब्ल्यूएच वर्ड यूज करू शकता. आता शेवटचा डब्ल्यूएच वर्ड घ्या, जेणेकरून तुमचे ऑल कन्सेप्ट क्लिअर होतील. दिस इज अवर लास्ट डब्ल्यूएच वर्ड ऑफ टुडेज सेशन. जसं की विच असला की वाक्यामध्ये काय येत नसतो, तर ऍडजेक्टिव्ह येत नसतो. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय, की जो क्वालिटी दाखवतो. बघा, शी लाईक्स पिंक कलर, तिला पिंक कलर आवडते. आता पिंक जो शब्द आहे ना, हा ऍडजेक्टिव्ह आहे. पिंक हे कलर आहेत ना, सर्व कलर ऍडजेक्टिव्ह असतात, सर्व टेस्टेस पण ऍडजेक्टिव्ह असतात. इथं काय सांगितलेलं ऍडजेक्टिव्ह. जेव्हा अंडरलाईन आपल्या एका ऍडजेक्टिव्ह, काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला ऍडजेक्टिव्ह समजत नाही, कसा ओळखायचा. हा तुमचा नाऊन असतो आणि नामाला क्वालिफाय करणारा जो शब्द असतो तो ऍडजेक्टिव्ह असतो. पुढे चालून ते पण क्लिअर होईल, तुमचं टेन्शन नका घेऊ. चला ठीक आहे, समजलं सर आम्हाला. शी लाईक्स पिंक कलर, म्हणजे तिला पिंक कलर आवडते. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, पिंकला अंडरलाईन आहे. जेव्हा ज्या शब्दाला अंडरलाईन असते आपण तिथं विच घेतो. आणि तुम्हाला माहित आहे 4 डब्ल्यूएच वर्ड जर आले तर एक फॉर्म्युला वेगळा असतो. तो कसा असतो, डब्ल्यूएच वर्ड, ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब आणि
मेन वर्ब आणि क्वेश्चन मार्क. ऑब्जेक्ट शेवटचा इथे येतो. सो विचच्या नंतर लगेच आपल्याला काय लागेल, ऑब्जेक्ट. विच कलर. मग नंतर काय घेतला तुम्ही डब्ल्यूएच वर्ड घेतला, ऑब्जेक्ट घेतला. आता हेल्पिंग वर्ब पाहिजे. हेल्पिंग वर्ब या वाक्यात नाही आहे, या वाक्यात V5 आहे. तुम्हाला माहित आहे V5 साठी तर डस घेतो आणि डस साठी परत V1 घेतो. मग डस का आला हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं की हेल्पिंग वर्ब मध्ये आपण जसा कलर ऑब्जेक्ट घेतला, डस का आला हे सुद्धा क्लिअर झालं कारण वाक्यात V5 आहे. नंतर आपल्याला वाक्याचा सब्जेक्ट पाहिजे, सब्जेक्ट कोण आहे, शी, तो सुद्धा घेतला. आणि नंतर आपल्याला वाक्यातला मेन वर्ब पाहिजे आणि मेन वर्ब इथं लाईक्स आहे, पण इथं लाईक का आला कारण V5 असेल तर आपण डस घेतो आणि डस असेल तर आपण काय करतो, V1 घेतो. सो विच कलर डस शी लाईक, शी लाईक्स पिंक कलर, या पद्धतीनं. सो आहे तुमच्या लक्षात येत आहे. हे सर्व डब्ल्यूएच वर्ड आहे, त्याच्यावर प्रॅक्टिस करा आणि हे लेक्चर 2-2 वेळा बघा. आतापर्यंत जवळपास आपण 7 लेक्चर तुमचे बेसिकचे कंप्लीट करून दिले आणि जसे 10 लेक्चर तुमचे कंप्लीट झाले, हे लेक्चर परत एकदा 2-2 वेळा बघा. म्हणजे 2 वेळा बघा ऍटलिस्ट, एकदा पहिल्यांदा नंतर दुसऱ्यांदा, आणि याच्या रनिंग नोट्स काढा आणि जिथे इश्यू आले ते माझ्यावर शेअर करा. 11व्या लेक्चर पासून मी सांगतो प्रत्येक प्रश्न एका लेक्चरमध्ये जेवढे काही प्रश्न घेणार मी, याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर इझिली देऊ शकणार बिकॉज ग्रामरचे कन्सेप्ट खूपच स्ट्रॉंग झालेले आहेत. हा त्याचा अर्थ होणार आहे. चालेल मग. सो आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट समजले, याचा अर्थ समजला. जे काही आजचं लेक्चर होतं याचा नक्कीच तुम्हाला बेनिफिट होतो आणि तुम्हाला वाटते की सर खरोखर मला बेनिफिट होत आहे, तर तुमच्या जेवढे काही फ्रेंड सर्कल असेल किंवा लायब्ररी मित्र असतील, कुठले मित्र असतील किंवा मित्र जरी नसेल, अननोन पर्सन असतील आणि वाटते की हा चुकीचा म्हणजे विद्यार्थी तर आहे बट हा मार्केटमध्ये 5,000 रुपये फीस भरतो, फक्त त्याला यूट्यूब प्रेफर करा जेणेकरून तो यूट्यूबला लक्षात येईल त्याच्या की आपण जे शिकतो हे चुकीचं शिकत आहे, चुकीची फीस आपल्याकडून घेतली जात आहे आणि सिलेबस पुस्तकातून क्वेश्चन नाही आहेत किंवा इकडून तिकडून क्वेश्चन नाही दिसत, तर डायरेक्टली क्वेश्चन कुठून येतात हे 11व्या लेक्चर पासून तुम्हाला समजणार आहे. चालेल. सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुमची 100% गॅरंटी माझी आहे. रिझल्ट नाही आला तर फीस रिटर्न करण्याची गॅरंटी सुद्धा माझीच आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. टेक केअर.